मांजरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या उजव्या कालव्याला आपण जर बघितलं तर मोठं भगदाड पडलेलं आहे। आपण जर बघितलं तर सामनगाव या ठिकाणच्या जलसेतू जो पूल आहे या ठिकाणच्या कालव्याला मोठं भगदाड पडलंय आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी जी आहे ती नासाडी सुरू झाली आहे। पहाटेपासून हे जी भगदाड आहे ती भगदाड पडल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा जी नासाडी आहे ती नासाडी सुरू झाली आहे। खरं पाहिलं तर उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं हे जी उजव्या कालव्यातलं पाणी आहे ते आता पाण्याची नासाडी सुरू झाली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीचं देखील खाली पलीकडे नुकसान झाल्याची माहिती देखील मिळते। प्रशासनाच्या वतीने हे बुजवण्याचे प्रयत्न देखील चालू आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होती। काँग्रेसचे माजी आमदार वैजनाथदादा शिंदे यांनी देखील भेट दिली। तर केव्हापासून पाण्याची नासाडी होती आणि किती पाणी गेलं, किती नुकसान झालं? सकाळी 6 वाजल्यापासून या कॅनलमध्ये खाल्ल्या टेलला नागझरीच्या टेलला पाणी जावं म्हणून प्रेशरनं पाणी सोडलं होतं, परंतु काही कारणामुळं इथं अधिकाऱ्यांनी खूप मदत करून खाली पाणी कुठल्याही परिस्थितीत गेलं पाहिजे असा प्रयत्न केला, परंतु अचानकच इथं मध्ये पाणी फुटलं। त्याच्यामुळं आता ह्या पाण्याची नासाडी चालू आहे। किती नुकसान शेतकऱ्याचं झालंय? उन्हाळी हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारे पाणी होतं, शेतकऱ्यांना किती आता नुकसान होणार आहे? आता माझी एकच विनंती आहे प्रशासनाला की नुकसान तर झालेलं आहे, पण हे शेवटचं पाणी आहे उन्हाळी हंगामातलं आणि म्हणून नंतर आता पुढल्या मांजरीपासून खाल्ल्या सामनगावच्या लोकांना, तांदळवाडीच्या लोकांना, त्याच्या खाल्ल्या लोकांना, बोलसुंद्रा या लोकांना पाणी परत मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे अशी माझी प्रशासनाकडे विनंती आहे। दादा, कुठेतरी आता शेतकऱ्याच्या प्रश्नावरती स्थानिक प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडतात वाटतं तुम्हाला? नाही, कमी पडत नाही, काम चालू आहे। आता हे अचानक रात्री पहाटे फुटलं, त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं हजर झालोच आहेत। मांजराचे व्हाईस चेअरमन आहेत, आता माझ्यासोबत धनंजय देशमुख साहेब होते, कैलास पाटील आहेत आणि प्रशासनाचे डेप्युटी इंजिनियर आत्ता आमच्यासोबत आहेत। आता फक्त ही कशा पद्धतीनं ताबडतोब थांबवायचं ह्याची चर्चा करून ती थांबविण्याचा प्रयत्न करते। आपल्यासोबत प्रशासनातले अधिकारी देखील आहेत, तुम्ही पाहणी केली, मोठ्या प्रमाणात पाणी नासाडी होतंय, काय आता उपाययोजना होणार आहेत? किती नासाडी झाली? आता युद्ध पातळीवर आपण यांत्रिकी किंवा प्रायव्हेट मशीनद्वारे बुजवण्याचं काम करणार आहोत। प्रिकॉशन म्हणून प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला कालव्यामधलं जे वाढत गेलेलं गवत असेल, झाडं असेल, काढून घेण्यात येते। यावर्षी काही केलं नव्हतं असं काम? यावर्षी काही केलं नव्हतं आपण, त्याच्यामुळं ते लाईनिंगमधलं फक्त गाळ काढले आपण, फक्त इथलं राहिले काढायचं। एकूणच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या पाण्याची नासाडी होती आहे। एकीकडे अनेक गावात लातूर जिल्ह्यातल्या पाणी टंचाई उद्भवते, तर एकीकडे पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळते। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।